जर खावलं आणि हे जर स्वर्गाला पाहायला मिळालं तर आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठा सोन्याचा जीव होता. नियती सुद्धा किती क्रूर आहे की ज्या नेत्यानं हजारो कार्यकर्त्यांना घडवलं, हजारो कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पदाच्या माध्यमातून संधी दिली, आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक केलं आणि त्या नेत्याच्या पश्चात आज आम्हाला प्रचाराला या बारामतीत यावं लागेल याच्यासारखं दुर्भाग्य आमच्या आयुष्यात कधीच नसतं की ज्या नेत्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अडगणीत पडलेल्या कार्यकर्त्याला सुद्धा संधी दिली. सुनील शेळके महाराष्ट्रभर पोहोचवला. मावळच्या माझ्या मायबाप जनतेला विकास काय असतो हे दाखवून दिलं आणि आज त्याच नेत्याच्या पक्षात आज आपल्या सर्वांना सुनीलराव वहिनीच्या पाठीमागे उभं राहा हे सांगण्याची वेळ आली. आज मी खरं तर या ठिकाणी आलोय. तुम्ही सुनीलराव वहिनींना भरभरून मतदान करा. तुम्ही सुनीलराव वहिनींना मोठ्या संख्येनं पाठबळ द्या. आपल्याला मोठ्या मताधिक्य घेऊन रेकॉर्ड करायचंय हे सांगायला मी या ठिकाणी आलेलो अजिबात नाही. ज्यांनी पाठिंबा दिला, ज्यांनी आपले फॉर्म माघारी घेतले त्यांचे आपण ऋण व्यक्त करू, परंतु ज्यांनी खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढण्याची वेळ आली त्यांनाही समजेल आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक विरोधकाला आणि सत्ताधाऱ्याला देखील समजेल दादाचा वादा काय होता आणि दादा होते म्हणून महाराष्ट्र होता, महाराष्ट्राचा विकास होता. अवघ्या दादाच्या जाण्यानंतर 4-8 दिवसातच आरोप प्रत्यारोप सुरू केले. सुनीलराव वहिनींनी